स्वाभिमानी जनता दहशतीपुढे झुकत नाही हे लोकसभेला दिसले, खासदार अमोल कोल्हे यांचं वक्तव्य। दहिवडीतील शिवस्वराज्य यात्रेत भाजप विरोधात जोरदार फटकेबाजी। मानखटाव विधानसभा मतदारसंघातील दहिवडी येथील शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात खासदार अमोल कोल्हे, माजी मंत्री आमदार जयंत पाटील, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे, उत्तमराव जानकर यांची प्रमुख उपस्थिती होती। या शिवस्वराज्य यात्रेत प्रमुख नेत्यांनी आपल्या भाषणातून भाजप आणि शिंदे सरकार, केंद्र सरकार विरोधात जोरदार फटकेबाजी केली। यावेळी प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप, अनिल देसाई, प्रभाकर घारगे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सुनील माने, संदीप मांडवे, डॉक्टर महादेव कापसे, विपुल गोडसे, सुनील गव्हाणे, अर्जुन खाडे, डॉक्टर महेश माने, मकरंद बोडके, डॉक्टर प्रियांका माने इत्यादी उपस्थित होते। प्रभाकर देशमुख, अभयसिंह जगताप आणि अनिल देसाई यांनीही आपल्या भाषणातून आमदार जयकुमार गोरेंवर जोरदार निशाणा साधला। आणि आता विधानसभेला या भारतीय जनता पार्टीच्या आभासी दुनियेतून बाहेर काढण्यासाठी ही जी शिवस्वराज्य यात्रा आपल्या तालुक्यामध्ये आलेली आहे ती त्यासाठीच आलेली आहे की या भाजपाच्या आभासी दुनियेतून आपल्याला बाहेर पडायचं आहे। दाखवलं जातं एक आणि असतं एक, याच्यातून आपल्याला बाहेर पडण्यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा इथं आलेली आहे। मित्रांनो, मान तालुक्यातील जनता सुज्ञ आहे। आज आपण सगळे बघतोय, महाभारत आपण पाहिलं असेल की या महाभारतामध्ये एक दुःशासन नावाचं पात्र होतं पाटील साहेब, जे साड्या ओढायचं काम करायचं। आता तेच काम या मान तालुक्यामध्ये साड्या ओढणारेच आता साड्या वाटपाचं काम करतायत आणि हे आमच्यासाठी दुर्भाग्य आहे आणि म्हणून हे सगळं बदलायचं आहे आणि यासाठी या शिवस्वराज्य यात्रेचा उपयोग आमच्यासाठी होणार आहे ही आम्हाला खात्री आहे। या व्यासपीठावरचे सगळेच जण आपल्या मार्गदर्शनाखाली एकत्र काम करणार आहेत, करतील अशी मला आशा आहे। मला खात्री आहे की यावेळेचा बदल पवार साहेबांना आणि पाटील साहेब तुम्हाला जो हवा आहे तो या मान तालुक्यामधून घडेल अशी मला आशा आहे, खात्री आहे। एवढाच विश्वास आपल्याला या निमित्तानं देतो। काल एका महिलांच्या कार्यक्रमामध्ये आमदार काय म्हटले, रामराजेंचा अंताच्या अगोदर मी मान खटावला पाणी आणलं, म्हणजे रामराजेंच्या अंताची हे वाट बघतायत। हे असल्या प्रकारचे मानसिकता, विकृत मानसिकता असलेले सरकार आपल्याला आता मान खटावमधनं सुद्धा घालवायचं आहे। त्यांनी काय सांगितलं, रामराजे मंत्री असताना सुद्धा म्हणाले की मान खटावला या पृथ्वीच्या अंतापर्यंत पाणी येणार नाही। माहितीसाठी तुम्हाला काही फॅक्ट आणि फिगर सांगतो। कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना 1995 साली झाली। त्यापूर्वी काही अपक्ष आमदार, ज्यामध्ये आमदार धोंडीराम वाघमारे होते, त्यांनी शिवसेनेच्या सरकारला समर्थन दिलं होतं आणि मान खटावला त्या बदल्यात पाण्याची मागणी केली होती। आणि काही दिवसानंतर दसरा येतोय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे, दसऱ्याला प्रभू श्रीरामाने रावणाचा वध केला आणि या पृथ्वी तलावरती जे संकट आलं होतं त्यामध्ये पृथ्वी तलाचं संकट दूर करायचं काम प्रभू श्रीरामाने दसऱ्याच्या निमित्तानं केलं। काही दिवसानंतर दसरा येतोय आणि या दसऱ्याच्या येणाऱ्या मुहूर्तावरती आदरणीय जयंत पाटील साहेब शिवराज्य यात्रा आपल्यामध्ये घेऊन आलेत। काही जरी झालं ते येत्या दसऱ्यापासून शुभारंभ होऊन येणाऱ्या विधानसभेमध्ये या तालुक्यामध्ये जो रावण रूपी जो राक्षस निर्माण झालाय त्याचा वध झाल्याशिवाय राहणार नाही, त्याचा वध करण्यासाठी आलेली ही शिवस्वराज्य यात्रा आहे आणि म्हणून या शिवस्वराज्य यात्रेचे मी मनापासून स्वागत करतो। आदरणीय महबूबाई, तुम्ही इतिहासाचे बरेचसे दाखले देत असता, मी सगळी भाषणं मनापासून आपली ऐकतो। हा तालुका आणि या तालुक्याला एक इतिहास आहे। या नगरीमध्ये किंवा या तालुक्यामध्ये आमच्या कारकेल गावामध्ये धनाजी आणि संताजी यांची, संताजी घोरपड्यांची समाधी आहे। मोगलांना आणि औरंगजेबाला महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर परत न जाऊ देणारा जो एक वीर होता, ज्यावेळी महाराष्ट्रातलं छत्रपती संभाजी महाराजांच्या निधनानंतर या महाराष्ट्रातलं स्वराज्य संपतं की काय, पुन्हा एकदा हा महाराष्ट्र मोगलांच्या ताब्यामध्ये जातोय काय, असं वातावरण निर्माण झालं होतं। पण ज्या धनाजी संताजी त्यातल्या एक संताजी घोरपडेने पुन्हा एकदा
छत्रपती संभाजी महाराजांच्या नंतर पुन्हा एकदा या मोगलांना देशोधडीला लावलं. औरंगजेबासारखा एक माणूस गाडायचं काम ज्या मातीनं केलं ती ही माती मान तालुक्याची माती आहे. आणि मला पूर्णपणे सांगायचं आहे, आदरणीय या मातीमध्ये शिवस्वराज्य यात्रा आली. आदरणीय जयंत पाटील साहेब आपल्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा या महाराष्ट्रामध्ये ज्या मोगल रूपी लोकांनी जो धुमाकूळ घातलाय तो धुमाकूळ मला पूर्ण खात्री आहे विधानसभेचे इलेक्शन होईल आणि मतमोजणी होईल. त्याच्या दुसऱ्या दिवसानंतर आदरणीय पवार साहेबांच्या आणि आपल्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रातली ही जातीवादी मोगलशाही संपल्याशिवाय राहणार नाही. सर्वांना मिळून एकत्र येऊन प्रयत्न करायचा आहे. खरं बघितलं तर आज आपला प्रश्न आहे मान खटावचा. राज्यामध्ये परिवर्तन होण्यामध्ये मला अडचण वाटत नाही. आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचंच सरकार येणार आहे. खरा प्रश्न आहे तुमचा आणि आमचा, खटाव मनमध्ये काय करायचं. आज आपण गेले अनेक वर्ष, मी थोडा स्पष्ट बोलणारा कार्यकर्ता आहे आणि गेले अनेक वर्ष ह्याच स्टेजवरनं इथून गेले 15 वर्ष आपण बोलतोय येतोय आणि कुठंतरी चूक होते आणि आपल्या ह्याच्यामध्ये होत असताना आपल्या विचाराचा आमदार आपल्याला देता आला नाही, ही खंत आहे आपल्याला. आणि ती दूर करण्यासाठी या निवडणुकीमध्ये खरं तर सगळ्यांनी एकीनं, कुठल्या नेता आहे महत्वाचा नाही, या तालुक्याची जनता आणि या तालुक्याचा विचार महत्वाचा आहे, भूमिका घ्या. खऱ्या अर्थानं गेले जयंत पाटील साहेब अनेक दिवस गेले 2 महिने वेगळ्या पद्धतीनं प्रयत्न करतायत, करू द्यात. परंतु माझी एक खंत अशी वाटते की सगळ्यांनी एकत्र येऊन सर्वांनी महाविकास आघाडी म्हणून इथं गावोगावचा दौरा केला पाहिजे होता. खरं तर मागच्या 15 वर्षामध्ये मान तालुका मोठा भाऊ आहे ही भूमिका घेऊन खटावच्या कुणीही कधी आग्रह केला नाही, किंबहुना कायम सामंजस्य भूमिका घेतली आणि तिन्ही निवडणुकीमध्ये खटाव तालुक्याने आपल्याला जो उमेदवार पवार साहेब देतील, जो आपला उमेदवार असेल त्याला भरघोस लीड दिले. अगदी मागच्या वेळी सुद्धा देशमुख साहेबांना मी शब्द दिला होता 11,000 मताचं लीड दिलेलं आहे. आणि ते करत असताना ते ज्येष्ठ आहेत, माझी विनंती आहे की यावेळी तुम्ही सुद्धा विचार करत असताना की मोठ्या भावानं सुद्धा धाकट्या भावाचा विचार केला पाहिजे. ही भूमिका मानच्या लोकांनी त्याच्यामध्ये घेतली पाहिजे. कारण आम्ही समंजसपणा आहे, आम्ही प्रत्येक वेळी ऐकतोय आणि म्हणून तुम्ही आमच्यावरती प्रत्येक वेळी अन्याय करू नका. उरमोडीचं पाणी अनेक वर्ष धरणामध्ये पडून होतं. उरमोडी जोड कालवा तयार करून त्या ठिकाणी हे पाणी उरमोडी जोड कालव्याच्या माध्यमातून कणेर कालव्यामध्ये नेण्याचं काम पवार साहेबांनी केलं. आणि म्हणून पवार साहेबांच्यामुळं खऱ्या अर्थानं उरमोडीचं पाणी मान तालुक्याला आलं ही वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून आपण नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यांनी आपल्याला मदत केली त्यांच्या मागे ठामपणे उभा राहिलं पाहिजे. खरं तर पाणी सोडलं की प्रत्येक वेळेला पाणी पुजण्याची आमदाराला घाई असते. जिथं पाणी सोडलं जाईल तिथं पाणी माझ्यामुळं चाललंय अशा पद्धतीनं ते कृती करत असतात. पण पाणी ज्या कालव्यातून गेलंय त्या कालव्यामध्ये असलेल्या गोरगरीब शेतकरी काळेवाडी, नरवणे, गटेवाडीपासून ते वडईपर्यंत असलेल्या कालव्याखाली ज्यांच्या जमिनी गेलेल्या आहेत त्या शेतकऱ्यांना मोबदला मिळवून देण्यासाठी आमदारांनी काय प्रयत्न केला नाही. मी इथल्या शेतकऱ्यांना शब्द देतो की आम्ही लढा उभा करू, पण तुमच्या हक्काचा मोबदला त्या ठिकाणी मिळवून देऊ, असं या ठिकाणी आपल्याला मी शब्द देतो. साहेब, काही दिवसापूर्वी हे लोक आले होते, 15 वर्षापासून मोबदला नाही. आमदारांच्याकडे अनेक वेळा हेलपाटे घातले, पण कुठल्याही प्रकारचा उपयोग झाला नाही. आणि म्हणून हा मोबदला प्राधान्यानं देण्याची आवश्यकता आहे. साहेब, बारामती आणि फलटणकडे तोंड करून आमदार नेहमी कोकलत असतात. बारामतीकरांच्यावर आणि फलटणकरांच्यावरती टीका करायची यांची काय खरं लायकी आहे. पण गेल्या 15 वर्षात बारामतीला जसं एक कॉलेज सुरू झालेलं आहे तसं एखादं तरी कॉलेज मान खटाव मतदारसंघामध्ये सुरू व्हायला पाहिजे. एखादं तरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मान खटावमध्ये सुरू व्हायला पाहिजे होतं. बारामतीचं एसटी स्टँड आमदारांनी जाऊन बघावं आणि वडूजचं एसटी स्टँड जाऊन बघावं. वडूजच्या एसटी स्टँडमध्ये पाण्याचा ढो झालेला. बसवडचं एसटी स्टँड 15 वर्षानंतर आमचं अजिनाथ किवटे अनेक वेळेला उपोषण बसल्यानंतर आता कुठंतरी मार्गी लागलं. खरं तर त्यांनी बारामतीकडे तोंड करून साहेब हवेत गोळ्या झाडल्या. मी बघतोच आता की 3 महिन्यानंतर हा कशा गोळ्या झाडतोय.
अरे बारामतीकडं तोंड करून गोळ्या झाडायला अक्कल लागते. ती अक्कल नसली तर असंच होतं. पण साहेब 3 महिन्यानंतर मात्र गोळ्या ज्या झाडायचा कार्यक्रम केलाय त्याचा त्या ठिकाणी करेक्ट कार्यक्रम आपल्याला करायचा आहे. मी लोकसभेला आपला प्रचार प्रमुख होतो त्यावेळी आपण मिशी काढली, बरोबर आहे का? आता राहिली दाढी. आणि यासाठी ही शिवस्वराज्य यात्रा तुमच्या या मतदारसंघामध्ये आलेल्या आहे. मी या तालुक्याचा निरीक्षक आहे. लोकसभेमध्ये आपण अभूतपूर्व असं यश घेतलं. दरेशील भैयाचा मी प्रचार प्रमुख होतो आणि आपण या 2 तालुक्यामधून पाठीमागे राहिल्यानंतर जयंत पाटील साहेबांनी माझी या तालुक्याच्या विशेष निरीक्षकपदी नेमणूक केलेली आहे. आणि मग आपल्याला कार्यक्रम पक्का करायचा आहे, बरोबर आहे का? सगळ्या तालुक्यामध्ये फिरत असताना मित्रांनो, एखाद्या माणसाला जर सातत्यानं सत्ता आपण दिली तर तो माणूस माजोर आणि शिरजोर होतो. हा माणूस विकृत आहे, हा माणूस मनानं अपंग आहे. आता याचा अर्धा भाग आपण फलटणचा तोडलेला आहे. आणि जो माणूस मनानं अपंग असतो तो निश्चितपणानं अत्याचाराच्या आणि अन्यायाच्या बाजूला जातो. तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक ठिकाणी अनेक प्रकारे तहसीलदार असेल, पोलीस प्रशासन असेल, अगदी ईडी सुद्धा असेल, आपण मायनीचं प्रकरण तुम्ही सगळ्यांनी टीव्हीच्या माध्यमातून किंवा तुषार खरातच्या चॅनलच्या माध्यमातून ते पाहिलं असेल. घरामध्ये लहान लहान मुलं होती, त्यांना गॅस सुद्धा 12 तास पेटवू दिला नाही, बरोबर आहे का? तुमचा थोडा आळस घालावा लागेल. मी काही देशावर राज्यावर बोलणार नाही. माझी नेमणूक फक्त इथल्या ह्या दाढीवाल्यासाठी केलेली आहे. आणि मग ह्या माणसाचे या तालुक्यामध्ये अन्याय, अत्याचार आणि कायमस्वरूपी तुम्हाला इथलं आश्वासन देणं की जणू काय हा माणूस सगळ्या राज्याला पाणी वाटतोय. पाणी हा पोटातच घेऊन फिरतोय का काय, मला शंका वाटतीये. आपल्या सगळ्यांनी आपल्या ज्यांच्यावर प्रेम आहे त्या सगळ्यांचे बोर्ड तुम्ही घेऊन आलेला आहात. 1, 2, 3, 4, 5, 7, 8, 10 त्या सगळ्यांना माझा नमस्कार. पण आपल्या ज्याच्यावर आपलं प्रेम आहे त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याच्यावर प्रेम व्यक्त करण्यासाठी हे नाही करायचं तर आणखीन काय करायचं. त्यामुळे तुम्हा सगळ्यांचं मी या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. आज अनेक वेळा या व्यासपीठावर आपण सगळे भेटलेलो आहोत आणि प्रत्येक वेळेला महाराष्ट्राची परिस्थिती बदलती राहिलेली आहे. महाराष्ट्राच्या परिस्थितीमध्ये दर महिन्या 2 महिन्याने मागच्या 6 महिन्यात बदल होत आलेला आहे. एक काळ असा होता की राष्ट्रवादी एकसंघ होती आणि त्यावेळी मंत्री म्हणून मी या ठिकाणी आलो. ते टेंभूचं पाणी 2.5 TMC पाणी 48 गावांना कलेडोन आणि कुकुडवाड भागात देण्याचा आपण निर्णय घेतला आणि त्यासाठी आपण सगळ्यांनी आनंद व्यक्त करण्यासाठी ती सभा घेतलेली होती.
कृष्णा नदीमध्ये आता अतिरिक्त पाणी नाही आहे, पाणी उपलब्धच होत नाही आहे, त्यामुळे नव्या योजना करणं शक्य नाही अशी ज्यावेळी परिस्थिती होती महाराष्ट्रात, त्यावेळी पाण्याच्या वापराबाबतीत काही बदल करून सांगली जिल्ह्यासाठी जतकडे जाण्यासाठी 6 TMC पाणी आणि टेंबू योजनेत आपल्या उरलेल्या गावांना पाणी देशासाठी मला वाटतं 109 गावांना त्यावेळी पाणी दिलेलं होतं. अशा गावांसाठी 8 TMC त्यातला 2.5 TMCचा वाटा आपल्या खटाव आणि मान तालुक्यातल्या 48 गावांना देण्यासाठी आपण निर्णय घेतला. हा निर्णय करत असताना ताबडतोबीनं त्याच्या पाईपलाईन मध्ये पाणी पोच करायचं याविषयी डिझायनिंग देखील सुरू झालेलं होतं आणि आमचा प्रयत्न होता की ऑक्टोबर 2024च्या दरम्यान निवडणूक होईल असा आमचा अंदाज होता. त्याच्या आधी आपल्या खटाव आणि मानमध्ये टेंबूचं पाणी आणून सोडायचं. दुर्दैवानं सरकार गेलं. नव्या सरकारचं त्याच्याकडे बराच काळ दुर्लक्ष झालं. आम्ही जेव्हा सुरू केलेलं होतं त्या गतीनं जर पुढे गेलं असतं तर आतापर्यंत हे पाणी आपल्या खटाव मान तालुक्यात टेंबूचं पाणी प्रवेश केलं असतं. पण सरकारचं लक्ष नसल्यामुळं हा विलंब झाला. बरं झालं दादा तुतारी वाजवली. निवेदकाने टाकीटाचा रंग बघून तास झालं होतं, बरोबर ठिकाणी आलं का. आदिशक्ती तुळजाभवानी उभा हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी या महाराष्ट्राच्या मातीतल्या माणसाला जगावं कसं हे शिकवल्यानंतर याच मातीतल्या माणसाला शेवटच्या श्वासापर्यंत स्वाभिमानाने लढावं कसं हे शिकवणारे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पवित्र स्मृतीला अभिवादन करतो. आजच्या या शिवस्वराज्य यात्रेच्या सभेसाठी मंचावर उपस्थित असणारे निष्ठा, स्वाभिमान आणि लढवय्येपणा याचं महाराष्ट्रातलं मूर्तिमंत प्रतीक आपल्या सर्वांचे मार्गदर्शक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशचे अध्यक्ष नामदार जयंतरावजी पाटील साहेब, माजी मंत्री बाळासाहेबजी पाटील साहेब, युवकांचे प्रदेशचे अध्यक्ष महबूब भाई शेख, विद्यार्थीचे प्रदेशचे अध्यक्ष सुनीलजी गव्हाणे, मान्य आमदार शशिकांतजी शिंदे, उत्तमरावजी जानकर, जिल्हाध्यक्ष सुनीलजी माने, प्रभाकरजी देशमुख, अभयजी देशमुख, व्यासपीठावरचे सगळे मान्यवर, सगळे पत्रकार बंधू, सगळे आजी माजी पदाधिकारी, आपण सगळेजण सगळ्यांना जय शिवराय. कारण खूप उशीर झाला याची पुरेपूर कल्पना आहे, पण आज सकाळी 9 वाजल्यापासून खरं तर टेक ऑफची वाट बघत होतो. आधी पुणे एअर ट्रॅफिक कंट्रोलच्या परमिशनचा प्रॉब्लेम झाला, नंतर ATCची परवानगी मिळाली आणि टेक ऑफ व्हायच्या आधी हेलिकॉप्टरचा प्रॉब्लेम झाला म्हणून हेलिकॉप्टर बदलावं लागलं आणि त्यामुळे याला उशीर झाला. त्याबद्दल मनापासून खरं तर तुमच्या सर्वांची, व्यासपीठावर सर्व मान्यवरांची, आपण सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. आणि इतका उशीर झाल्यानंतर सुद्धा एवढ्या मोठ्या संख्येने तुम्ही जे जमलात, याच व्यासपीठावरून अनेकदा संबोधन केलेलं आहे, पण ज्या संख्येने तुम्ही एवढा उशिरानंतर म्हणजे आता जवळपास 3:15 वाजले, एवढ्या उशिरापर्यंत तुम्ही बसलात ही ग्वाही आहे, ही साक्षी आहे. माळ खटावचा आमदार हा महाविकास आघाडीचाच होणार हे तुम्ही ठरवलंय. कारण आपल्या लोकप्रतिनिधीविषयी वेगवेगळ्या गोष्टी सांगाव्या लागतात, अभिमानाला आपण सांगतोय का नाही, पण मान खटावणी चमत्कार बघितले. बहुतेक जयंत पाटील साहेबांनी त्यांच्या भाषणात त्याचा उल्लेख केला असेल.
म्हणजे कोविडच्या काळात जो काही चमत्कार या भागात बघायला मिळाला, बघितलं का नाही? हा, काय बघितलं चमत्कार? मयत माणसं जिवंत झाली, मयत माणसं घरी गेली आणि या माणसांना जाण्या येण्यासाठी जो निधी होता तो जर कोणाच्या खिशात गेला असेल तर मला खात्री आहे मान खटावच्या सूज्ञ मतदारांना नक्कीच ती बातमी वाचताना प्रत्येकाला वेदना झाल्या असतील की 2019 मध्ये जे मत दिलं होतं ते मत कुठल्या वाटेनं गेलं हे पाहून प्रत्येकाला वाईट वाटलं असेल. ही आजची परिस्थिती. आता आज काय झालं, आज खरं तर उशीर होत असताना येताना पाहत होतो, बातम्या पाहत होतो, गेल्या 2-2.5 वर्षामध्ये महाराष्ट्राच्या राजकारणाने कूच बदलली. जून 2022 मध्ये शिवसेना पक्षामध्ये काही जणांनी राजकीय भूमिका बदलली. 2 जुलै 2023 ला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातल्या काही जणांनी भूमिका बदलली. प्रत्येकाने सांगताना काय सांगितलं तर प्रत्येक जण विकासाच्या गोष्टीसाठी गेला. जाऊन बसले कुठं? भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसले. या भारतीय जनता पक्षाच्या मांडीवर जाऊन बसल्यानंतर प्रत्येकाला वाटायला लागलं एवढे पक्ष फोडले, चिन्ह पळवली, एवढं सगळं केल्यानंतर खरोखर विकासाची परिस्थिती निर्माण झाली असेल त्या महाराष्ट्राच्या मंत्रालयात आज महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना त्यांचं म्हणणं सांगण्यासाठी, म्हणणं मांडण्यासाठी मंत्रालयाच्या 3ऱ्या मजल्यावरून चाळीवर उडी मारावी लागली. ही इतर कुठली परिस्थिती? महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांची परिस्थिती आहे. महाराष्ट्रातल्या सत्ताधाऱ्यांपैकी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या उपाध्यक्षांना पेसाच्या भरतीची मागणी सांगण्यासाठी, आपलं म्हणणं आदिवासी बांधवांचं सांगण्यासाठी जर मंत्रालयात विधानसभेच्या उपाध्यक्षांनाच उडी मारावी लागत असेल तर ही गोष्ट अधोरेखित करते की महाराष्ट्राचं सरकार सर्वसामान्य मराठी माणसाच्या हिताचं राहिलेलं नाही. हे सरकार कसलं झालंय? सरकार फक्त जाहिरातीचं झालंय, सरकार फक्त योजनांचं झालंय. आणि हे योजनांचं, जाहिरातीचं सरकार होत असताना आपण बघतो आता एका पाठोपाठ एक योजना येतात, पण योजना तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी पेपरमध्ये पानाच्या पानं भरतात का नाही? जाहिराती, रंगीत जाहिराती, आणि दिसतात 3 फोटो. खर्च किती होतं? 270 कोटी. या रंगीत जाहिराती तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठीचा खर्च 270 कोटी. हा साताऱ्याच्या पेपरमध्ये आली की नाही माहित नाही, पण साताऱ्याच्या मुंबईच्या पेपरमध्ये जाहिरात आहे, योजना दुकानची जाहिरात. 270 कोटी फक्त जाहिरातीचा खर्च. याच्या पलीकडे जाऊन 50,000 युवकांना 6 महिन्यांसाठी 10,000 रुपये देणार योजना दूत. म्हणजे योजना तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी खर्च किती? 300 कोटी. म्हणजे 270, 300, 570 कोटी तुमच्या खिशातले काढले. कशासाठी? सरकारची जाहिरात करण्यासाठी. पण मराठी माणसाला चांगलं माहिती आहे, त्यात तर सातारा जिल्ह्याला परफेक्ट माहिती आहे का जाहिराती बघून साबण विकत घ्यायचा असतो सरकारने. जाहिराती बघून आपण साबण घेतो, आपण तेल घेतो, पण जेव्हा सरकारला एवढ्या जाहिराती कराव्या लागतात तेव्हा खरं काय असतं? जे चकाकतं ते सगळं सोनं नसतं, जे ओरडू ओरडू सांगतं त्या सरकारचं काय खरं नसतं हे आपल्याला माहिती. पण तुमच्या सगळ्यांच्या मनापासून खरं तर आभार माने. लोकसभा निवडणुकीच्या वेळी तुम्हाला सगळ्यांना आवाहन करण्यासाठी आलो आणि लोकसभा निवडणुकीमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून अभिनंदन करेन, कौतुक करेन की लोकसभा निवडणुकीत तुम्ही जो कौल घेतला, हा कौल घेतल्यानंतर, कारण यावेळी संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलं होतं. एकीकडे 50 खोके एकदम ओके चालू होतं, दुसरीकडे इन्कम टॅक्स, सीबीआय, ईडी म्हटलं की भल्या भल्यांनी
बोट सोडून वेगळी भूमिका घेतली होती आणि यावेळी महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलं होतं संपूर्ण देशाचं. आणि हे लक्ष अशासाठी होतं की महाराष्ट्र हा 50 फुटक्यात विकला जाणार, की महाराष्ट्र इन्कम टॅक्स सीबीआय ईडीच्या दबावाला बळी पडणार. पण तुम्हा मान खटावकरांचं मनापासून मी ऋण व्यक्त करतो की लोकसभेला तुम्ही दाखवून दिलं महाराष्ट्र विकला जात नाही, महाराष्ट्र कुणाच्या दबावापुढे झुकत नाही. हा छत्रपतींचा महाराष्ट्र स्वाभिमानानं उभा राहतो आणि स्वाभिमानाने एकदा महाराष्ट्र उभा राहिला की तुतारी वाजल्याशिवाय राहत नाही. ही काळ्या दगडावरची रेग आहे आणि त्याच पद्धतीनं येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत ठरलंय. विधानसभा निवडणुकीत काय वाजवायचं? बळकट हातात मशाल पेटून त्या मशालीच्या उजेडात तुतारी वाजवा, म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही. ही महत्वाची गोष्ट, कारण ही निवडणूक केवळ विधानसभेची निवडणूक राहिली. 2 मराठी माणसांनी या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलेले पक्ष फोडण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलं. आज हरियाणामध्ये निवडणूक आहे. हरियाणामध्ये मतदान बहुतेक उद्या मतदान होईल हरियाणामध्ये. पण हरियाणामधल्या मागच्या निवडणुकीची परिस्थिती काय झाली? मंत्र्यांना सुद्धा हरियाणामध्ये मतदारसंघात जाता आलं नाही. मंत्र्यांना सुद्धा हाताला धरून लोकांनी बाहेर काढलं. का बाहेर काढलं? तर सर्वसामान्य शेतकरी बांधवांना जेव्हा 3 कृषी कायद्यांच्या विरोधात आंदोलन केलं तेव्हा या शेतकऱ्यांच्या वाटेत जर तारेचं कंपाऊंड टाकलं, खड्डे फोडले, अश्रुधुराचा मारा केला, लाठ्यांचा मारा केला, हा कोणी केला? भारतीय जनता पक्षाने केलं. आणि हरियाणातल्या शेतकऱ्यांनी ठरवलं तुम्ही आमची वाट रोखली, आता तुमची वाट लावल्याशिवाय राहणार नाही. भावा, जर हरियाणामध्ये ही परिस्थिती तर महाराष्ट्रात काय वेगळी आहे? तुमच्या कापसाची वाट लावली, सोयाबीनची वाट लावली, कांद्याची वाट लावली, दुधाची वाट लावली. या सगळ्याची जर शेतकऱ्याच्या ताटात माती कालवण्याचं पाप कोणी केलं असेल तर ते भारतीय जनता पक्षाने केलंय. आणि त्यामुळे भारतीय जनता पक्षाच्या राजकीय स्वप्नांना मूठ माती देण्याचं काम आता महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला करावं लागेल. महबूबाई बोलले असतील, रोजगाराच्या विषयी सांगितलं असं. तुम्ही सध्या टीव्हीवर एक जाहिरात बघत असाल, कॅन्टीन मध्ये बसलेली मुलं, त्यांच्या समोर बसलेला राजकारणी वेटर ऑर्डर घेऊन येतो आणि राजकारणाला द्यायच्या ऐवजी पोरांना देतो. बरोबर? बरं वाटतंय का असं बघायला? तुम्ही जर हॉटेलात गेला तोंडावरची ऑर्डर जर वेटरने दुसऱ्याला दिली, बरं वाटतंय का? जर हे बरं वाटत नसेल तर तुम्ही कसं काय सहन करता? तुमच्या पोरांच्या तोंडासमोरचा रोजगाराचा घास हिरावून जर गुजरातला दिला जात असेल, जर महाराष्ट्रातून बाहेर पळवला जात असेल, तर याचं उत्तर घ्यायचं असेल, याचा जबाब घ्यायचा असेल, जाब विचारायचा असेल तर तो भारतीय जनता पक्षाला विचारावा लागेल. भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री आणि भारतीय जनता पक्षाचे गृहमंत्री असताना भारतीय जनता पक्षाच्या गृहमंत्र्यांच्या, माननीय उपमुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात 240 दिवसात 213 बलात्कार होत असतील तर हे सरकार माता भगिनींचं नाही, हे सरकार शेतकऱ्यांचं नाही, हे सरकार युवकांचं नाही. आणि म्हणून येणारी विधानसभेची निवडणूक ही भारतीय जनता पक्षाला चले जाव म्हणण्याची निवडणूक आहे. एवढी पोटगाठ फक्त आपण मनाची बांधा आणि एकजुटीनं, एकमुठीनं तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह घराघरात पोहोचू द्या. महाविकास आघाडीचा आमदार हा 84 वर्षाचा योद्धा भल्यांना पुरून उरतोय. आज या योद्ध्याला गरज आहे ती तुमच्या साथीची गरज आहे, तुमच्या ताकदीची गरज आहे. ही ताकद आपण आदरणीय पवार साहेबांच्या पाठीशी उभी कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय. हॅलो.